तर हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी वैदेही तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज सकाळचा टिफिन आहे तो म्हणजे आज अंड्याची बुर्जी करायची आहे आणि चपात्या वगैरे मी इकडे बनवून घेतल्या. त्यानंतर जरा आज एक्स्ट्राची कामं काढली होती, म्हणजे पिलो कवर्स, बेडशीटचे कवर म्हणजे बेडशीट वगैरे असं सगळं वॉश करायला काढायचं होतं. तर मग तीसुद्धा कामं करायची होती आणि अजून थोडीफार कामं होती ती पण करायची होती. मग सकाळी पहिले डबा वगैरे करून घेतला आणि ते जेव्हा कामावर निघतात तेव्हा असाच कायसा जोरात पाऊस येत असतो. नेहमी असं होतं त्यांच्यासोबत. तर त्यानंतर मग मी सगळं आवरून घेतल्यानंतर मग आपलं जर थोडीफार केअरिंग पण केली पाहिजे ना स्वतःची. मग त्यासाठी मग लोशन वगैरे, बॉडी लोशन वगैरे लावून घेतलं, स्किन केअर करून घेतलं आणि नंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात केली. त्यांचा टिफिन वगैरे बनवून झाला की मग मी म्हणजे थोडा वेळ असतो तेव्हा हे सगळं करते. सकाळी सकाळी मला कधी कधी नाही पॉसिबल होत, कधी कधी राहून जातं आणि जेव्हा जमतं तेव्हा करते. मग त्यानंतर एक्स्ट्राची कामं करायला घेतली, म्हणजे सकाळचं झाडू वगैरे आज करून घेतला. त्यानंतर मग बाकीची देवपूजा वगैरे पण असते, लादी वगैरे पुसायची असते. सगळी कामं आवरून झाल्यानंतर मग मी लास्टला लादी पुसते, म्हणजे 11 साडे 11च्या दरम्यान. त्यानंतर मग बाकी अजून काय असेल कामं करायची तर ती करते. पण जेव्हा पाण्याची वगैरे काही कामं असतात ना, किंवा मग काही साफसफाईची कामं असतात ती करून झाल्यानंतरच मी नेहमी लादी पुसते. त्याच्या आधी काय मी लादी पुसायला घेत नाही. तर इकडे माझी लादीसुद्धा पुसून झाली होती आणि हा व्लॉग थोडा मी आज लेट टाकते, कारण ह्याची म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आहे ना, ती मी कधीच टाकली आहे, पण हा व्हिडिओ मला एडिट करायला भेटला नाही. आणि मग त्यानंतर मग बाकीची मध्ये थोडीफार काही ना काही कामं येत होती, त्यामुळे तो एडिट करायचासुद्धा राहून गेला होता. तर म्हटलं बघूया जेव्हा जमेल तेव्हा मी हा तुमच्यासोबत म्हणजे असं शेअर करेल. त्यानंतर इथं पिलोचे कवर्स वगैरे सगळे काढून घेतले आणि ते सुद्धा धुवायचे होते कधीपासून. मग त्यानंतर बडीशोप साफ करायला घेतली, कारण मला बडीशोप बनवायची होती. आणि मग मी पहिले ती नेहमी साफ करून घेते, कारण त्याच्यामध्ये कधी कधी कचरा असतो ना. तर मग नेहमीच म्हणजे असं करते मी, कारण त्याच्यामध्ये कधी कधी छोटी फुलं पण असतात बडीशोपमध्ये. त्याची फुलं असतात की काय असतात ते तर मला आयडिया नाही, पण कधी कधी दगड असतं काय असतं, मग ते एकदा भाजून झाल्यावर मग ते आपण खाताना तोंडात वगैरे गेलं तर, म्हणून मग मी आधीच साफ करून घेते नेहमी. आणि थोडा वेळ लागला तरी चालतो, पण कसं एकदा स्वच्छ करून घेतलं की कसं मन शांत राहतं आपलं. त्यानंतर मग जवस, तीळ वगैरे, ओवा, असं चिया सीड वगैरे सगळं मी काढून घेतलं होतं बाहेर. आणि बडीशोप वगैरे तर साफ करून झाली होती. त्यानंतर मग एक एक करून सगळं भाजून घेतलं आणि अशी खरंच खायला खूप छानसुद्धा लागते. त्यामुळे मग एक एक करून सगळं भाजून घेतलं. बडीशोप भाजायला थोडा जास्त टाईम लागतो, बाकी सगळ्या गोष्टी तर पटापट होतातच. जवस आणि तीळ तर त्यांना जास्त गरम करायची गरज नाही लागत, ते जसे गरम होतात तसे ते उडतातच. त्यामुळे त्यांना हलकं गरम करायचं, म्हणजे फक्त थोडंसं एकदम भाजून नाही काढायचं त्यांना. आणि छान लागते अशी बडीशोप खायला. आम्ही नेहमी करतो, जेव्हा संपते ना तेव्हा मी डब्बा साफ करून धुवून ठेवते आणि मग सुकवून त्याला ठेवून देते. आणि मग जेव्हा बडीशोप बनवते ना तेव्हा मग मी सगळं त्या डब्यामध्ये असं भरून ठेवते. तर एकीकडे मी आता सगळं भाजून घेतलं आहे आणि एकीकडे मग नंतर सगळं भाजून झाल्यावर सगळं मिक्स करून घेतलं आणि गार होऊन दिलं थोडंसं. आणि त्यानंतर मग मी बडीशोपचा आमचा एक डब्बा केलेला आहे ना प्लॅस्टिकचा, तो पूर्ण साफ करून सुकल्यानंतर मग मी त्याच्यात भरते. आणि छान राहते, अशी कडक राहते, नरम होत नाही जास्त त्याच्यामध्ये. त्यानंतर संध्याकाळी सगळ्या भाज्या वगैरे साफ करून घेतल्या. काल ह्यांनी भाज्या आणल्या होत्या, पण मला ते साफ करायला भेटलं नाही, कारण थोडं उशीर झाला होता सगळी कामं आवरताना आणि एडिटिंग वगैरे पण करायची होती ना, तर त्याच्यामुळे ते राहून गेले होते. त्यानंतर मग शेंगा, कढीपत्ता आणि कोथिंबीर, मेथी असं सगळ्या भाज्या आणल्या होत्या त्यांनी. मग त्या बसून सगळ्या साफ करून घेतल्या संध्याकाळच्या वेळेला. इतका काळोख आहे ना घरामध्ये की 5:30च वाजलेत, पण असं वाटतं की 6-6:30 वाजलेत. बाहेर बघा तुम्ही, बाहेर असं उजेड वगैरे आहे थोडाफार, पण पाऊस कंटिन्युअसली चालूच आहे, पाऊस पडतोच आहे. आणि आता म्हटलं लाईट लावूयात, कारण बाकीची कामं काही होणार नाहीत, म्हणून आता मी लाईट वगैरे लावून घेते. तर पुढे अजून माझं आता एडिटिंगचं वगैरे काम आहे बाकी, सो मी ते करून घेते आणि मग बाकीचं आता बघूयात. आणि मला कुरिअरसुद्धा जे आहेत ना ते सुद्धा करायचे बाकी आहेत अजून, म्हणजे पॅकिंग वगैरे करायचे बाकी आहेत. तसे दिवसाला एक तरी कुरिअरचं काम असतंच माझं. कधीतरी असं होतं की म्हणजे नसतात एवढ्या कुरिअर वगैरे, पण शक्यतो असतातच असं. आणि तर मग आता बाकीच्या कामांनासुद्धा लागायचं आहे आणि थोडीशी एडिटिंग वगैरे पण करायची आहे माझी. आजचा शॉर्ट्स मी काही टाकला नाही आहे, त्याच्यामुळे तोसुद्धा एडिट करायचा आहे. तसं मी सगळ्या व्हिडिओ वगैरे करून ठेवल्यात म्हणजे एकत्र अशा, आणि फक्त एडिटिंगचंच काम बाकी आहे.
कारण जसं मला जमेल तसं मी करते, कारण मग घरातलंसुद्धा करायचं असतं थोडंसं. मग यूट्यूब आता स्टार्ट केलं तर यूट्यूबचं पण काम ॲड झालं आणि तसंच माझं ज्वेलरीचं पण थोडंसं छोटासा बिझनेस आहे, तो एक आहे. आणि आता रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आली ना की मग माझं चॉकलेट्सचं एक बिझनेस आहे छोटासा माझा. सो ते मी करते, म्हणजे मिल्क चॉकलेट, डार्क चॉकलेट वगैरे असतात ना, ते सुद्धा मी सेल करते. सो ते सुद्धा मग नंतर थोडंसं आता रक्षाबंधन जवळ आली ना की थोडंसं मग ते असतं मध्ये थोडंसं एक्स्ट्रा काम येतं, मग ते सुद्धा करायचं असतं. तर बघूया आता कसं हँडल करते. आणि तसं मी यूट्यूबवरून नवीन नवीन गोष्टी शिकते आता, म्हणजे साऊंड वगैरे अपलोड करणं, वेगवेगळ्या गोष्टी अजून आहेत त्या मी शिकतेच आहे अजून. तर तुम्ही नक्की मला सपोर्ट करा पण. आणि आपल्याला 1000 सबस्क्रायबरसुद्धा कंप्लीट करायचे आहेत, तर तुमच्या सगळ्यांची सपोर्टची खरंच खूप गरज आहे. तर तुम्ही सपोर्ट केला तर मी लवकरच पुढे जाईल आणि बऱ्याचशा गोष्टी मग आपण, म्हणजे मी पण शिकेल, तुम्हाला पण शिकवेल, असा करेल. बघूयात. आणि घरातली कामं पण असतात करायची, त्यामुळे जसं जसं जमेल तसं तसं माझं आता कामं म्हणजे चालू आहेत. बघूयात जसं जमेल तसं. त्यानंतर मी दुपारी जे काही बेडशीट, पिलो कवर आणि चादर वगैरे ज्या काय काढल्या होत्या ना धुवायला, त्या मी पाणी यायच्या 1 तास आधी ना असं भिजवून ठेवते वॉशिंग पावडरमध्ये, जेणेकरून त्या स्वच्छ निघतात मग. आणि जास्त तशा मळलेल्या नसतातच, मी एकटे असते दिवसभर घरात, त्याच्यामुळे फक्त सॅटर्डे संडे सुट्टी असल्यावर ते घरी असतात, त्यामुळे जास्त पिलो कवर्स अशी मी आठवड्यातून एकदा धुते. आणि बाकीचे चादरी गोधड्या आहेत ते 10-12 दिवसातून एकदा सगळं असं वॉश करून होतं, जास्त खराब होत नाहीत. त्यामुळे 1 तास आधी भिजत ठेवले ना की छान स्वच्छ निघतात. आणि मग पाणी आल्यावर कसं पटापट मशीन लावली की मग बरं पडतं, एकीकडे आपली कामंसुद्धा होतात. पण त्याआधी मी पहिले फटाफट जेवण वगैरे करून घेते. आज तसं जेवणामध्ये मी अंड्याचा रस्सा करणार होती, फोडून करतात तसा, आणि कांदा टोमॅटोमधलाच रस्सा करणार आहे. आम्ही दोघं जास्त वाटण खात नाही, त्याच्यामुळे कधी असेल तर टाकते आणि नसेल तर मग असंच कांदा टोमॅटोतलंच करते मी रस्सा पण. आणि एकीकडे भात शिजायलासुद्धा ठेवला होता, फोडणी वगैरे देऊन घेतली. मग पाणी यायच्या आधी कसं हे सगळं तयारी करून बनवून झालं ना थोडंफार, तरी बरं पडतं, म्हणजे इकडे मशीन लावली, बाकीचे पाणी भरायचं असतं, मग कामं अशी साईड बाय साईड होत राहतात. आणि मग कसं संध्याकाळच्या वेळेला मग दुसऱ्या दिवशी टिफिनची पण तयारी करायची असते ना, त्यामुळे मग जेवढं शक्य होईल तेवढं मी संध्याकाळचं पटापट सगळं आवरून घ्यायचा, म्हणजे असं प्रयत्न करत असते. आणि हे जे लाल मसाल्याचा डब्बा दिसतो ना तुम्हाला, तो मी घरून आणते, म्हणजे मम्मीकडून आणते हे सगळं बनवून. कारण तिकडे कसं ऊन वगैरे द्यायला बरं पडतं ना, मिरच्या वगैरे ती आणते ना, तेव्हा मी तिला सांगते म्हणजे की माझ्यासाठी सुद्धा बनव. कारण मग तिकडे कसं गावाला सुकवायला वगैरे जागा असते आणि मग सगळे मसाले ती भाजून वगैरे टाकते. ती घरच्या घरीच नेहमी म्हणजे बनवते, आम्ही लहान होतो तिथपासून ती तसंच करते. आणि त्याला चव पण छान लागते ना, म्हणजे त्याच्यामध्ये जिरा वगैरे असं काय काय टाकते, मलासुद्धा एवढं काय आयडिया नाही आहे ती कसं बनवते ते. पण मग मिरच्यांचे दांडे वगैरे काढून मग ते छान सुकवले जातात 2-3 दिवस. आणि आपल्याकडे मुंबईला कसं एवढं सुकवायला वगैरे जागा नसते, त्यामुळे मी नेहमी बनवूनच आणते, मी विकत नाही घेत. एखादा मसाला काश्मीरी मसाला वगैरे असेल ना तर तो विकत घेते, पण बाकी हा मसाला जो आहे ना तो मी मम्मीकडून वर्षभराचा बनवूनच आणते. मग ते बरं पडतं. आणि
त्यानंतर मशीनला कपडे लावून घेतले होते, ते सुद्धा काम करून झालं आणि मग ते आल्यावर मग आम्ही जेवण वगैरे करून घेतो. आणि असं होतं माझा आजचा व्लॉग. चला तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.